मी आज तुम्हाला हिंदू कोड बिल व बाबासाहेब यावर 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र. हिंदू कोड बिल हे भारतातील कायद्याचा मसुदा होता. हा मसुदा 24 फेब्रुवारी 1949 रोजी भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेतून आणला. भारतातील सर्व समाजातील स्त्रियांना जातकृती आणि परंपरा यापासून सुटका मिळावी म्हणून हे हिंदू कोड बिल तयार करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्ष 1 महिना 26 दिवस या बिलावर काम केले व हे हिंदू कोड बिल तयार केले. हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांना समान अधिकार मिळणार होते. या बिलावर डॉक्टर आंबेडकरांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांना घटस्फोट देण्याचा अधिकार दिला होता व त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्याचा प्रस्ताव देखील या बिलात होता. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मुळात व्यक्तीच्या संपत्ती त्या व्यक्तीची मुले व मुली यांना त्या व्यक्तीची संपत्ती समान अधिकार हिंदू कोड बिलामध्ये प्राप्त होणार होते. परंतु पंडित नेहरू सरकारने हे हिंदू कोड बिल अचानक मागे घेतले. यामुळे नाराज झालेल्या डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. सर्व स्त्रियांना हक्क प्राप्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे मंत्रीपद सोडणारे डॉक्टर आंबेडकर हे स्वतंत्र भारतातील पहिले आणि एकमेव ते आहेत ज्यांनी खरंच जनसामान्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला. त्यांनी महिलांच्या हक्कासाठी मंत्रिपदाचा त्याग केला. सत्यापेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांनी सत्यासाठी तत्व सोडले नाही तर तत्वासाठी सत्यात्याग केला आणि नंतर पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे हिंदू कोड बिल संसदेत मंजूर करण्यात आले. अशा बोलून माझे 2 शब्द संपविले. धन्यवाद.